नमस्कार. आजचा विषय, ज्या दिवशी जेठालालने दुकान बंद केलं पण ब्रँड जिंकला. प्रत्येक उद्योजकाने ऐकावी अशी गोष्ट. एक बिझनेस स्कूलचा वर्ग. प्राध्यापकांनी अचानक एक प्रश्न विचारला. समजा उद्या सकाळी तारक मेहता का उलटा चष्मा चा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला. संपूर्ण वर्ग शांत. कोणीतरी म्हणाला, सर, अशक्य आहे. दुसरा म्हणाला, इतका मोठा शो कसा बंद होईल? प्राध्यापक हसले आणि म्हणाले, मी शो बंद करण्याबद्दल विचारत नाहीये, मी ब्रँड वाचवण्याबद्दल विचारतोय. तो क्षण अनेकांच्या डोक्यावरून गेला. कारण आपण बहुतेक वेळा एक मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं ब्रँड म्हणजे प्रॉडक्ट, ब्रँड म्हणजे दुकान, ब्रँड म्हणजे शो, ब्रँड म्हणजे कंपनी. पण खरंच तसं असतं का? कल्पना करा, गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जेठालाल उभा आहे. दुकान चालू आहे, ग्राहक येत आहेत, व्यवसाय सुरू आहे. पण बाहेरचं जग बदलत आहे. लोक दुकानात कमी येत आहेत, मोबाईलवर जास्त खरेदी करत आहेत, व्हिडिओ लहान झाले आहेत, लक्ष विचलित होत आहे. आणि तरीही जेठालाल रोज त्याच पद्धतीने दुकान उघडतो. तो विचार करतो, मी 20 वर्षापासून असंच करतोय. इथेच धोका सुरू होतो. कारण बाजार तुमच्या इतिहासाला बक्षीस देत नाही, तो तुमच्या सध्याच्या प्रासंगिकतेला बक्षीस देतो. तारक मेहता का उलटा चष्माचं खरं यश एपिसोड मध्ये नाही, ते भावनांमध्ये आहे. जेव्हा एखादं कुटुंब एकत्र बसतं, जेव्हा एखादा थकलेला माणूस हसतो, जेव्हा एखाद्या मुलाला गोकुलधाम आपल्या सोसायटी सारखं वाटतं, तेव्हा ब्रँड जन्माला येतो. आणि इथेच सर्वात मोठा ट्विस्ट आहे. लोक तारक मेहता का उलटा चष्मा पाहत नाहीत, लोक त्या भावनेला भेटायला येतात. शो हा फक्त मार्ग आहे, गंतव्य नाही. इतिहासात अनेक दिग्गज पडले, कॉडॅक पडला, ब्लॉकबस्टर पडला, कारण त्यांनी प्रॉडक्ट जपलं, ब्रँड नाही. त्यांनी माध्यम जपलं, अर्थ नाही. पण नेटफ्लिक्सने वेगळं केलं, डिझनीने वेगळं केलं, त्यांनी स्वतःलाच बदललं. जग बदलण्याची वाट पाहिली नाही. समजा उद्या तारक मेहता का उलटा चष्माचा शेवट झाला, पण त्याच दिवशी युट्यूबवर नवीन कथा सुरू झाल्या, ॲनिमेटेड एपिसोड्स आले, इंटरॅक्टिव्ह कंटेंट आलं, नवीन पिढीची पात्र आली, पण मूल्य तीच राहिली. कुटुंब, हास्य, एकता, सकारात्मकता. मग खरंच काय संपलं? शो की फक्त त्याचं जुनं स्वरूप? प्रश्न तारक मेहता का उलटा चष्माचा नाही, प्रश्न प्रत्येक उद्योजकाचा आहे. तुमच्या व्यवसायातही एक दिवस अशी वेळ येणार, ज्या दिवशी बाजार बदलेल, ग्राहक बदलेल, तंत्रज्ञान बदलेल. तेव्हा तुम्ही काय जपणार? तुमचा जुना फॉर्मॅट की तुमची खरी ओळख? सामान्य व्यावसायिक व्यवसाय चालवतात, असामान्य व्यावसायिक ब्रँड घडवतात. सामान्य लोक विक्री मोजतात, असामान्य लोक भावनिक नातं मोजतात. म्हणून आज रात्री एक साधा प्रश्न स्वतःला विचारा. जर उद्या माझं प्रॉडक्ट बदललं, तर माझा ब्रँड जिवंत राहील का? कारण इतिहास सांगतो, दुकानं बंद होतात, शो संपतात, प्लॅटफॉर्म बदलतात, पण लोकांच्या मनात जागा निर्माण करणारे ब्रँड पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. आणि शेवटी यश म्हणजे किती काळ टिकून राहिलात हे नाही, यश म्हणजे बदलत्या जगात तुम्ही किती वेळा स्वतःला नव्याने जन्म दिला. धन्यवाद.